शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. अधसिंधू मधुनी तारायाला प्रभु येशू कृपाच तरी प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा. क्षितिवरी आलाया बघतोची समर्थ सखा अधपाशा जड करी तोडाया तुझ देईल नित्य सुखा प्रभुच्या जगदुधारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा. पतित सखा देई अधमुक्ती विनम्र. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 20 वचने 5 ते 8. स्तोत्र 20 वचने 5 ते 8. तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू, आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो ते मला आता कळून आले. तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्य करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल. कोणी रथाची व कोणी घोड्याची बढाई मारतात. आम्ही तर आमचा परमेश्वर देव याच्या नावाची प्रशंसा करतो. ते वाकून खाली पडले आहेत आणि आम्ही तर उठून ताठ उभे आहोत. देवाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर सकाळची प्रहर परमेश्वराने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्यात जोडले. आजचे वाचले शास्त्रभाग स्तोत्र 20 अध्याय वचन 5 ते 8. वाचलेली वचने आपल्याला सांगतात की जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आमची असली ताकद कोण असावा. वचन 5 आपल्याला सांगते की जेव्हा कुठल्याही क्षेत्रात जेव्हा आपण विजयी होतो तेव्हा आमच्या परमेश्वराच्या नावाने तो विजय आम्ही मनवावा. म्हणजेच आमची असली ताकद आमचा परमेश्वर असावा, कुठला माणूस किंवा अन्य साधन नव्हे, परंतु आमचा असली ताकद, आमचा विजयाचा मुख्य आधार आमचा प्रभू असा आम्ही समजावा. वचन 6 सांगते, प्रभू आपल्या निवडलेल्या जनाची प्रार्थना ऐकतो. निश्चितच परमेश्वर आपल्या प्रिय निवडलेल्या जनांची प्रार्थना ऐकतो व त्या प्रार्थनेचं तो उत्तर देखील देतो. वचन 7 आपल्याला सांगते की आपण आमचा भरोसा भौतिक वस्तूंवर करतो त्यापेक्षा
आमचा भरोसा आमच्या जिवंत देवावर असावा. म्हणजेच इतर वस्तूंवर आमचा भरोसा जितका आपण करतो त्यापेक्षा अधिक किंवा सर्वस्व परमेश्वरावर आमचा भरोसा असावा, हे वचन आपल्याला सांगते. ज्या प्रकारे पहिला करंती त्याचा अध्याय 2 आणि वचन 5 जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी वचन सांगते की तुमचा विश्वास मनुष्याच्या ज्ञानावर नव्हे परंतु परमेश्वराच्या सामर्थ्यावर असावा. म्हणजेच आम्ही सर्वस्व परमेश्वराच्या सामर्थ्यावर अवलंबून राहावं आणि परमेश्वरावर आश्रित आपण जीवन जगावा. का? कारण की मनुष्यावर आश्रित हा जीवन कधीही आम्हाला निराश करू शकतो, परंतु परमेश्वरावर आश्रित हा जीवन आम्हाला कधीच निराश करत नाही. पुढील वचन 8 मध्ये आपण जेव्हा वाचतो, देवावर भरोसा ठेवतात ते स्थिर उभे राहतात, पण जे देवावर भरोसा ठेवत नाही ते पडतात व उठत देखील नाही. कित्येकदा आम्ही आमच्या भरोशावर किंवा आमच्या बळाने, ताकदीने किंवा इतरांच्या सहाय्याने काहीतरी करू इच्छितो, परंतु आम्ही त्यामध्ये पराजित होतो, त्यामध्ये हार आपली होते आणि त्या हारेमधून आपल्याला उठणं शक्य होत नाही. परंतु जर आमचा भरोसा देवावर आहे, बायबल सांगते की धर्मी पडेल पण तो उठून उभा राहील. परंतु जो व्यक्ती परमेश्वरावर भरोसा न ठेवता जगतो तो व्यक्ती एकदा पडला तर वचन सांगते की तो उभा होणार नाही. म्हणून आमचा भरोसा आमच्या प्रभूवर असावा. या आज आपण प्रार्थना करूया की आमचा भरोसा आमच्या प्रभूवर असावा. प्रिय प्रभूजी, धन्यवाद या सुंदर वचनाकरवी आमशी बोललंस प्रभू आणि शिकवलंस की देवा आमचा भरोसा इतर कोणावर नव्हे परंतु तुझ्या सामर्थ्यावर आणि जिवंत माझ्या प्रभू तुझ्यावर आमचा भरोसा असावा, कारण तू आमची काळजी घेणारा एकमात्र जिवंत परमेश्वर आहेस. देवबापा धन्यवाद या सुंदर वचनाकरवी बोललंस. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो एक आमेन. प्रभुच्या दरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजांच्या न दुजा पथ मुक्ती पदा. हरि अवघ्यातापा प्रणती करुणा करितो प्रभुपाशी चलत जुनी पापा शरणागत तारकतो. प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाच्या न दुजा पथ मुक्ती पदा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-270-0333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.